त्याला पाठिंबा देण्याकरता म्हणून महाराष्ट्रातलं एक तरुण नेतृत्व रणजित पवार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं टाळ्याच्या कडकडाट स्वागत करा. आपण स्वागतच करतोय आणि आपल्याला ते संबोधित दिलं करतील. त्याच्या अगोदर त्याने आपल्या प्रश्नाबद्दल 2 मिनिटं आपण सांगूया. आपण इथे आम्ही जे जमलेलो ते मुंबई ठाणे आणि पुणे जिल्ह्यातले आपले मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत. म्हणजे शासनाने जो कायदा केला त्या कायद्यानुसार जो आहे आमची वेतन आणि भत्तेवाढीची मुदत संपलेली आहे एप्रिल महिन्याच्या अखेरीला आणि नियमाप्रमाणे आम्हाला वेतनवाढ वर्षभर झाली पाहिजे होती. पण अजूनही स्पष्ट प्रकारे मंडळाने फक्त एक इरादा सुद्धा जाहीर केला पुढे काही आणि आपण माथाडी बोलण्याच्या व्यक्तीवर आहे आणि हा कामगार मंत्र्यांच्या नेतृत्वात ताबडतोब प्रस्ताव शासनाने मागून घेऊन तो मंजूर केला पाहिजे. आणि या दृष्टिकोनाचा आज आपण निदर्शन धरणे आंदोलन केलेलं आहे. कारण आम्हाला अनुभव असा आहे की प्रस्ताव प्रलंबित राहतो आणि मग वेतनवाढ आणि प्रत्यक्ष पगारावर होण्याकरता मध्ये कधी 6 महिने कधी 8 महिने 10 महिन्याचा काळ लोटून जातो. आधीच किमान वेतन अतिशय किमान वेतनावर आम्ही काम करतो आणि काम करणारी सगळी ठिकाणं हे IT कंपनी आहेत, एअरपोर्ट आहेत, महाराष्ट्र सरकारचे सगळे आस्थापना आहेत, महानगरपालिका आहे, पोलीस दलाचे काही ऑफिसेस आहेत. म्हणजे अशी कुठलीही आस्थापना नाही. पाणी प्राधिकरण आहे, युनिव्हर्सिटीज आहेत, रेल्वे आहे, मेट्रो आहे, अशा सर्व ठिकाणी आम्ही काम करतो. किमान वेतनावर काम करतो. कापून जाणारा धरणा करत 20-21,000च्या आसपास आम्ही आलेलो आहोत. ठेकेदारांचं भावण्यासारखं आहे. कारण बाजारामध्ये जर सरकारचा गाड जर किमान वेतन मोठा आला तर ठेकेदारांना आपले भाव वाढवावे लागतात आणि मग त्यांची तंत्र बिघडतात. त्यामुळे किमान वेतन सप्रेस ठेवलं पाहिजे, कमीत कमी ठेवलं पाहिजे. हा एक प्रकारचा रोख असतो आणि त्या दृष्टिकोनातलं आम्ही आपल्याला विनंती करतोय की आपण या धरणाला पाठिंबा द्यावा आणि कामगार मंत्र्यांना आपण आग्रहाची मागणी करून हे प्रस्ताव मंडळ अध्यक्षांनी